नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी मुगाच्या डाळीपासून झटपट असा उत्तप्पा तयार करणार आहोत. तुम्ही या नाश्त्याला उत्तप्पा म्हणू शकता किंवा मुगाच्या डाळीचं धिरडंसुद्धा म्हणू शकता. मस्त असं कापसासारखं मऊ लुसलुशीत तयार होतं. सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, आहे तसेच लुसलुशीत राहतात. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. तुम्ही हे धिरडे एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खरंच खूप छान लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मुगाच्या डाळीपासून झटपट असा नाश्ता तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी मुगाची डाळ आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि 4 ते 5 तास पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवलेली होती. ही मी आधीच भिजवून घेतलेली आहे. मी या वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतली, म्हणून त्याच वाटीने पाव वाटी पोहेसुद्धा 15 ते 20 मिनटापूर्वी भिजत घातले होते. हे पहा, पोहे आधी स्वच्छ धुवून घेतले 1-2 पाण्याने, त्यानंतर अगदी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवले होते. पाव वाटी पोह्याचे भिजवल्यानंतर मस्त असे फुलून अर्धी वाटी पोहे झालेले आहे. असं 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी पाव वाटी पोहे घातले ना हा नाश्ता बनवताना, तर मस्त असा कापसासारखा मऊ लुसलुशीत राहतो. आवर्जून घाला पोहे, त्यामुळे चव देखील खूप छान येते. आता आपण मुगाची डाळ बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. माझी डाळ जास्त असल्यामुळे मला 2 बॅचमध्ये हे करावं लागणार आहे. आता पहिली बॅच बारीक करताना घेतलेली अर्धी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. आता मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना ना पाणी जेवढं शक्य होईल ना थोडंफार निथळून घ्यायचं आहे. कारण जास्तीचं पाणी यामध्ये घातलं बारीक करताना तर मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं, लक्षात ठेवा. आता भिजवलेले अर्धे पोहेसुद्धा मुगाच्या डाळीसोबत काढून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 2-3 हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. हिरवी मिरची, लसूण, अद्रक घालायचं आहे. लगेचच 1 मोठा चमचा जिरं देखील घालायचं आहे. आता झाकण लावून मस्त असं आपल्याला जमेल तेवढं बारीक मिश्रण वाटून घ्यायचं आहे. वाटताना तुम्हाला थोडंफार पाणी लागलं तर घालायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडंसं मला वाटताना पाणी लागलं होतं. मिश्रण पहा, मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. मुगाच्या डाळीचे दाणे वगैरे शिल्लक राहू द्यायचे नाही. छान असं बारीक करून घ्यायचं, जेवढं शक्य होईल तेवढं. आता हे बारीक करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना, एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. मस्त असं बारीक झालेलं आहे. कन्सिस्टन्सी पहा, जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, अगदी असंच मध्यम ठेवायचं आहे. आता दुसऱ्या बॅचमध्ये ही उरलेली सर्व मुगाची डाळ घालायची आहे आणि उरलेले सर्व पोहे घालायचे आहेत. ही बॅच बारीक करताना दुसरं आपल्याला काही घालायची गरज नाही. लागेल तसं वाटताना थोडं थोडं पाणी घाला आणि बारीक करून घ्या. हे पहा, अशा प्रकारे दुसरी बॅच देखील मी बारीक करून घेतलेली आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. परफेक्ट. आता लगेचच अर्धा चमचा आपल्याला हळदी पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हळद आणि मीठ आहे ना, व्यवस्थित असं बॅटरसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जेवढं शक्य होईल ना तेवढंच हे बॅटर जे आहे साधारणतः 1-1.5 मिनिटं एकाच दिशेने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. असं फेटून घेतल्यामुळे काय होतं, हवा भरली जाते आणि आपला जो नाश्ता आहे मस्त असा हलका फुलका आणि स्पॉन्जी तयार होतो. हे पहा, 1-1.5 मिनिटं मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ बनवायचं नाही. आता मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर आहे ना, ते बारीक बारीक कापून घेतलेलं आहे. फक्त ह्यामध्ये गाजर जे आहे ते किसणीने किसून घेतलेलं आहे. अशा भरपूर भाज्या करून आज आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. त्यामुळे एकदम पौष्टिक असा हा तयार होणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये व्हेरिएशन करू शकता. जर तुमच्याकडे मेथी असेल ना, मेथीसुद्धा बारीक बारीक कापून घालू शकता. पालक कापू शकता बारीक बारीक घालून, किंवा मक्याचे दाणे असतात ना, ते सुद्धा बॉईल करून घालू शकता. आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता. आता ह्या घातलेले सर्व कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची देखील अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, परफेक्ट. आता यामध्ये ना पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आपल्याला अगदी मिश्रण बॅटर आहे ना असंच हवं आहे. आपला नाश्ता मस्त असा हलका फुलका आणि स्पॉन्जी तयार होण्यासाठी मी या ठिकाणी पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे. थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतं, आपल्या नाश्त्याला ना मस्त अशी जाळी पडते आणि एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो.
जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर काय करायचं, तयार केलेले जे बॅटर आहे ना मूग डाळ आणि पोह्यांचं, ते असंच 5 ते 6 तास भिजत ठेवायचं. त्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही. जेव्हा आपल्याला करायचा आहे ना तो नाश्ता, तेव्हा कांदा, टोमॅटो, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मला हा झटपट तयार करायचा होता 15 ते 20 मिनिटांमध्ये, म्हणून मी सोडा घालून मिक्स केलेला आहे. आता आपण लगेचच नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. नाश्ता तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. पॅनला सुरुवातीला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे छोट्या पळीने एक साधारणतः 1 ते 2 पळी मिश्रण घालायचं आहे. चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. जास्तीचं देखील पातळ करायचं नाही किंवा जाड ठेवायचं नाही, मध्यम ठेवायचं आहे. आपला उत्तप्पा कसा असतो अगदी त्याच पद्धतीने करायचा आहे. तुम्ही या नाश्त्याला ना मुगाचे धिरडे किंवा उत्तप्पासुद्धा म्हणू शकता किंवा छोटे छोटे पॅनकेकसुद्धा म्हणू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या नाश्त्याला नाव देऊ शकता. आता सुरुवातीला ना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. आपण जेव्हा हे जो नाश्ता जो आहे उत्तप्पा आहे पॅनमध्ये घालतो तेव्हा एकदा का घालून झाला ना की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि कमी आचेवरती वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आणि बाजूच्या कडांना हलक्याशा लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाश्त्याला मस्त अशी हळूहळू जाळी पडायला देखील सुरुवात झालेली आहे. चला तर कमी आचेवरती भाजून घेऊयात. हे पहा, काही वेळानंतर मस्त अशी नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता आपण बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या सैल करून घेऊयात आणि नाश्त्याची बाजू बदली करून घेऊयात. हे पहा, मस्त असं खरपूस भाजून तयार झालेलं आहे. अगदी असंच कमी आचेवरती भाजायचं, म्हणजे कसं छान असं आतपर्यंत भाजलं जातं आणि खायला देखील खूप छान लागतं. चला तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस रंगावरती लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे. आता हा भाजून घेतलेला जे उत्तप्पा आहे तो एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 1-2 धिरडे किंवा उत्तप्पा तयार करून दाखवते. आता हा नाश्ता बनवायला ना फार सोपा आहे, अगदी झटपट तयार होतो. कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. फक्त ना रात्रीच तुम्हाला मूग डाळ भिजत टाकायची आहे. जर तुम्हाला दुपारी वगैरे बनवायचं असेल ना तर सकाळी उठल्यावरती किंवा 2-3 तास आधीसुद्धा भिजत घालू शकता. किंवा जर तुमच्या लक्षातच राहिलं नाही तुम्हाला लगेच हे करायचंच असेल ना तर मुगाची डाळ कोमट पाण्यामध्ये अर्धा तास जरी भिजवली ना तरीसुद्धा छान भिजली जाते. झटपट भिजते, काही जास्तीचा वेळ मुगाची डाळ भिजत घालायला लागत नाही. हे पहा, अशा प्रकारे हा दुसरं जे धिरडं आहे ते सुद्धा मस्त असं दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेतलेला आहे. रोज रोज सकाळी उठल्यावरती डब्याला काय बनवायचं हा प्रत्येकाला स्त्रीला पडलेला प्रश्न असतो. आणि ना ते कांदे पोहे आणि उपमा खाऊनसुद्धा कंटाळा येतो. कधी कधी ना इडलीसुद्धा नको वाटते. जर तुम्ही अशा मुगाच्या डाळीचा भरपूर भाज्या घालून हा नाश्ता बनवला ना तर अगदी पौष्टिक असा नाश्ता तयार होणार आहे. डाएटसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. हे 2-3 जरी खाल्ले ना छोटे छोटे तरी अगदी पोट गच्च भरल्यासारखं वाटतं. तुम्हाला दिवसभर जास्तीचं खायची सुद्धा गरज लागणार नाही. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे 2-3 धिरडे देऊ शकता. सॉससोबत चटणीसोबत त्यांना देऊ शकता. मुलं अगदी आवडीने एन्जॉय करतील. कारण ना हे एकदम मऊ लुसलुशीत होतात पोहे घातल्यामुळे. सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी अगदी तसेच मऊ लुसलुशीत राहतात. वातट किंवा कडक अजिबात होत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी 3-4 धिरडे तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व धिरडे तयार करून घेते. तयार केलेल्या मिश्रणामध्ये जर तुम्ही हे छोटे छोटे उत्तप्पे किंवा धिरडे तयार केले ना तर 15 ते 20 आरामशीर तयार होतात. हा नाश्ता पहा ना, अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे. तुम्ही हा तयार केलेला नाश्ता गरमागरम एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खरंच खूप छान लागतात. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर हे मुगाचे धिरडे एकदा नक्की करून पहा. खरंच तुम्हा सर्वांना खूप आवडतील. आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.